आहेत आणि आतापर्यंत जे काही कल हाती आले त्यामध्ये एनडीए सरकार पुन्हा एकदा बहुमतानं बिहारमध्ये सरकार बनवण्याच्या मार्गावरती आहे। मात्र दुसरीकडे आरजेडी कार्यालयामध्ये आपण पाहतो एकीकडे भाजपचं कार्यालय त्याचबरोबर जेडीयूच्या कार्यालयामध्ये मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय, जल्लोष साजरा केला जातोय। मात्र आरजेडीच्या कार्यालयामध्ये तेजस्वी यादव यांचे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते शांततेमध्ये निकाल पाहतायत। एलईडी स्क्रीनवरती हे सगळे निकाल जे आहेत ते पाहिले जात आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये एक शांतता जी आहे ती सुद्धा पाहायला मिळते आहे। बरीचशी त्यांच्या चेहऱ्यावरती नाराजी सुद्धा पाहायला मिळते, कारण जो निकाल आरजेडीला अपेक्षित होता तो लागलेला नाहीये। शिवाय आपलं जे काही अस्तित्व होतं बिहारमध्ये ते सुद्धा चांगल्या पद्धतीने टिकवता आलेलं नाहीये। खरं तर तेजस्वी यादव आणि काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींनी खास करून बिहारमध्ये तेवढीच मेहनत घेतलेली होती आणि त्यांना एक विश्वास होता की महागठबंधनचं महाआघाडीचं सरकार बिहारमध्ये या वेळेला येईल। मात्र जे काही आतापर्यंतचे आकडे समोर आले आहेत किंवा जो काही निकाल आलेला आहे त्यानंतर आरजेडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये शांतता पाहायला मिळते आहे। आरजेडीचं हे प्रदेश कार्यालय आहे, त्या सगळ्या कार्यालयाच्या बाहेर परिसरामध्ये आपण पाहतोय की कार्यकर्ते मोठ्या संख्येनं जमलेले आहेत। मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही पद्धतीचा आनंद दिसत नाहीये, शांतता मोठ्या प्रमाणामध्ये दिसते आणि नाराजीचा एक सूर सुद्धा या सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे पाहायला मिळतो। आणि कल जे हाती येत आहेत किंवा जो काही निकाल आहे तो सुद्धा निकाल या एका एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून ते पाहतायत। मात्र दुसरीकडे भाजपचं कार्यालय असेल किंवा मग जेडीयूचं कार्यालय असेल तिथे मोठ्या प्रमाणामध्ये सगळे कार्यकर्ते जे आहेत ते जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहेत, मिठाई वाटतायत, फटाके फोडतायत, त्याचबरोबर वेगवेगळ्या ढोल ताशांच्या गजरामध्ये सुद्धा नाचताना पाहायला मिळत आहेत, आनंद साजरा करताना पाहायला मिळत आहेत। मात्र जे आरजेडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये ही शांतता जी आहे ते ज्या कार्यालयामध्ये पाहायला मिळते आहे। खरं तर कालपासून प्रत्येक पक्षाच्या वतीनं जो काही विश्वास त्यांच्या मनामध्ये होता त्या विश्वासाच्या आधारावरती आमचंच सरकार येईल किंवा चांगल्या पद्धतीनं सीट्स जे आहेत त्या निवडून येतील अशा पद्धतीने सगळी तयारी जी आहे ती सुद्धा करण्यात आलेली होती। मात्र एकीकडे आपण सबसे पहली बात की एक गेस्ट एमएलए के रूप में खुद को देखना मैंने कभी सोचा नहीं था अपने जीवन में, इतना संगीत से हट करके राजनीति में मैं कुछ कर पाऊंगी और पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे आरजेडीच्या कार्यालयात सगळ्यात लहान उमेदवार 25 वर्षाची आहे मैथिली ठाकूर, मात्र ती आघाडीवर आहे अलीनगरमधून आणि विजयाच्या उंबरठ्यावर देखील अगदी अनुभवी असलेला विनोद मिश्रा यांना तिने धोबी पछाड या ठिकाणी दिलेला आहे आणि मैथिली ठाकूर इथे आघाडीवर आहे। नक्कीच राजदचे विनोद मिश्रा त्यांचा हा गड समजला जात होता। या ठिकाणाहून राजद आणि जेडीयू यांच्यामध्येच काटेकी टक्कर पाहायला मिळत होती। मात्र अलीनगरमधून मैथिली ठाकूरला उमेदवारी देण्यात आली। तेजस्वी यादवांची पिछाडी कमी झाली आहे, 106 मतांनी ते आता सध्या पिछाडीवर आहेत। भाजपचे सतीश कुमार आणि तेजस्वी यादवांमध्ये काटेकी टक्कर राघोपूरमधून पाहायला मिळते। तेजस्वी यादवांची पिछाडी आता कमी झाली आहे, 106 मतांनी ते आता पिछाडीवर आहेत। भाजपचे सतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये आता सध्या काटेकी टक्कर आणि तेजस्वी यादवांची पिछाडी अजूनही कायम आहे, मात्र पिछाडी कमी झाली आहे। तर सतीश कुमार या ठिकाणी आघाडीवर आहेत